श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, कान उघडून नीट ऐका. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या नशिबाच्या अशा काही चक्राकार हालचाली होणार आहेत की आता तुमची थेट सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. ही काही साधी भविष्यवाणी नाही, तर ग्रह ताऱ्याचा एक असा संकेत आहे जो तुमच्या आयुष्याचा मोठा भूकंप घडवून आणणार आहे. हा भूकंप विनाशाचा नाही, तर तुमच्या जुन्या गरिबीच्या आणि संकटाने भरलेल्या आयुष्याला मुळासकट उपटून फेकून देणारा आणि यशाची नवी इमारत उभी करणारा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, याला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण येणाऱ्या 72 तासात कुंडलीत महालक्ष्मी योग आणि राजयोग एकत्र येत आहेत. जर तुम्ही आतापर्यंत पैशाच्या कमतरतेची किंवा अपयशाशी झुंज देत असाल, तर आता तो काळ संपला आहे. पण सावध राहा, जेव्हा मोठे बदल घडतात तेव्हा शत्रू सुद्धा सक्रिय होतात. तुमच्या जवळची काही माणसे तुमच्या या राजपदाच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी टपून बसले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसाल. वृषभ राशीच्या जातकांनो, नियतीने तुमच्यासाठी जे लिहून ठेवलं आहे ते वाचून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारावर टकटक करणार आहे, पण तुम्ही ती चाहूल ओळखू शकाल का? तुमच्या आयुष्यात येणारा हा सकारात्मक भूकंप तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार, की तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही हातातून निसटणार? सिंहासनावर बसण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या 5 चुका टाळायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण वेळ आता कोणासाठीही थांबणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, आता खऱ्या अर्थाने तुमच्या राज्याभिषेकाची वेळ आली आहे. कुंडलीतील ग्रहाची दशा अशी फिरली आहे की येणाऱ्या 3 दिवसात नियती तुम्हाला थेट सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज झाली आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात भूकंप घडवून आणणार आहे, जो तुमच्या जुन्या अपयशाच्या भीती जमीनदोस्त करेल. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर ग्रहताऱ्याचा एक अटळ असा संकेत आहे, ज्याला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण नशीब पुन्हा एकदा दार ठोठावत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, विचार करा की ज्या सन्मानासाठी आणि अधिकारासाठी तुम्ही वर्षानुवर्ष झगडत होता, तो सन्मान आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येत आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा राजयोग इतका शक्तिशाली आहे की जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची हुकूमत चालेल आणि लोक तुमच्या निर्णयाचा आदर करतील. हा बदल इतका अचानक आणि मोठा असेल की तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमच्या शत्रूच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, सिंहासनावर बसणे सोपे नसते. त्यासाठी नशिबाची साथ आणि योग्य वेळ यांची सांगड घालावी लागते. येणाऱ्या 72 तासात तुमच्या कुंडलीतील दशम आणि एकादश स्थानात अशी काही हालचाल होत आहे जी तुम्हाला अनपेक्षित पद, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवून देईल. पण लक्षात ठेवा, हा नशिबाचा भूकंप तुम्हाला शिखरावर नेण्यासाठी नाही आला आहे. त्यामुळे तुमची नजर घारेसारखी तीक्ष्ण ठेवा. कोणत्या एका गुप्त संकेतामुळे तुमच्या भाग्योदयाला सुरुवात होणार आहे हे जाणून घेतल्याशिवाय एकही पाऊल टाकू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये असा काही भूकंप येणार आहे जो तुमच्या जुन्या गरिबीच्या आणि कर्जाच्या भिंती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून पडतील. येणाऱ्या 3 दिवसात धनलक्ष्मी तुमच्यावर इतकी मेहरबान होणार आहे, पैशाचा पाऊस पडल्यासारखी स्थिती निर्माण होईल. हा बदल इतका मोठा असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. तुमची रिकामी झालेली तिजोरी आता सोन्या नाण्यांनी भरण्याची वेळ आली आहे, कारण नशिबाचे चक्र आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, विचार करा, ज्या पैशासाठी तुम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी केले पण तरीही यश हुलकावणी देत होते,
तोच पैसा आता स्वतःहून तुमच्या दारावर टकटक करणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनयोग इतका शक्तिशाली झाला आहे की अडकलेले जुने पैसे, जमिनीचे व्यवहार किंवा रखडलेले व्यवहार अचानक मार्गी लागतील. हा आर्थिक भूकंप तुमच्या आयुष्यातील सर्व कमतरता भरून काढण्यासाठी आला आहे. पण सावध राहा, हा धनाचा पाऊस अनुभवताना एक छोटीशी चूक तुम्हाला या संधीपासून वंचित ठेवू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान, जेव्हा तुमच्या आयुष्यात यशाचा मोठा भूकंप येतो आणि तुम्ही सिंहासनावर बसण्याची तयारी करता, तेव्हा आधारात धबा धरून बसलेले तुमचे गुप्त शत्रू सुद्धा सक्रिय होतात. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्याच परिचयातील काही लोक मोठे कारस्थान रचत आहेत. हे तेच लोक आहेत जे तुमच्या समोर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो विश्वासघाताचा सुद्धा ठरू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील शत्रुस्थानावर राहूची सावली पडली आहे. याचा अर्थ असा की तुमचे विरोधक आता उघडपणे नाही तर छुप्या पद्धतीने वार करतील. तुमच्या यशाचा हा प्रवास रोखण्यासाठी ते तुमच्याबद्दल चुकीचे अफवा पसरवू शकतात आणि तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण घाबरू नका, या 3 दिवसात अशा काही घटना घडतील, या सर्व शत्रूचा मुखवटा गळून पडेल आणि त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. हा भूकंप त्यांच्या कारस्थानांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी आला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, निसर्ग कधीही मोठा बदल घडवण्यापूर्वी आपल्याला काही खास संकेत देत असतो. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या आयुष्यात जो भूकंप येणार आहे त्याची चाहूल तुम्हाला 5 विशिष्ट संकेतातून मिळणार आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या राज्याभिषेकाची पहिली पायरी आहे. जर तुम्हाला अचानक तुमच्या उजव्या डोळ्याचे लवणे किंवा घरात एखादी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली तर समजा तुम्ही सिंहासनावर बसण्याची वेळ आता जवळ आली आहे. या खुणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नशिबाची दिलेली संधी नाकारण्यासारखे आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, विचार करा, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याची स्रोत, पांढरा हत्ती किंवा देवी लक्ष्मीची प्रतिमा दिसत असेल तर काही साधा योगायोग नाही, हा तुमच्या कुंडलीतील राजयोगाचा थेट संदेश आहे. आता तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे. हे 5 संकेत तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी आले आहेत. या 3 दिवसात तुम्हाला अचानक येणारे फोन कॉल्स किंवा जुन्या मित्राकडून मिळणारी मदत ही सुद्धा तुमच्या भाग्योदयाची एक महत्वाची खूण ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली आहे. पण लक्षात ठेवा, नशिबाच्या या भूकंपातून तावून सुलाखून निघण्यासाठी आणि कायमस्वरूपी सिंहासनावर बसण्यासाठी तुम्हाला एक गुप्त महाउपाय करणे अनिवार्य आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि शत्रूच्या कारस्थानांना मुळासकट उपटून टाकण्याचे अमोघ शस्त्र आहे. हा उपाय सांगण्यापूर्वी जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा, कारण असे शक्तिशाली उपाय आणि तुमच्या राशीचे अचूक सस्पेन्स भविष्य आम्ही दररोज घेऊन येतो, जे तुमच्याकडून मिस होऊ नयेत. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला तुमच्यासाठी असे सखोल संशोधन करण्याची मोठी प्रेरणा मिळते. त्यामुळे या राजयोग प्रवासाचा हिस्सा आताच बना. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तो गुप्त उपाय नीट ऐकून घ्या. शुक्रवारी किंवा उद्या सकाळी आंघोळ केल्यानंतर पांढरे स्वच्छ कपडे परिधान करा. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुम्हाला एका वाटीत थोडे साखर, तांदूळ आणि दूध एकत्र करून ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे किंवा पांढऱ्या गाईला खाऊ घालायचे आहे. हे करत असताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा आणि ओम श्री क्लीं श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या कुंडलीतील महालक्ष्मी योगाला जागृत करेल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करून तुम्हाला त्या हक्काच्या सिंहासनापर्यंत
पोहोचवेल. लक्षात ठेवा, हा उपाय गुप्तपणे केल्यास त्याचे फळ आणि अधिक वेगाने मिळते. वृषभ राशीच्या जातकांनो, हा शेवटचा टप्पा आहे जिथे तुमचा विजय निश्चित होणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ऊर्जेत एक प्रचंड बदल जाणवेल आणि येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्याचा नवा पाया रचणारे ठरतील. सिंहासनावर बसणे ही तुमची नियती आहे, पण ते टिकवून ठेवणे तुमच्या कर्मात आहे. हा महाउपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि आपल्या भाग्योदयाला गती द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय मा लक्ष्मी लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात आनंदाचा मोठा भूकंप घडवून आणू शकते. धन्यवाद आणि जय मा लक्ष्मी.